नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे. आदिवासी विभागाअंतर्गत जी पदभरती निघालेली आहे मित्रांनो, त्याचा स्लॅबस तुम्ही पाहिला नसेल. काही विभागाची झालेली आहे मित्रांनो एक्झाम, काही विभागाची राहिलेली आहे. तर ज्या एक्झाम आले होते, त्यांचे हॉल तिकीट आले होते, त्यांचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर मित्रांनो, आपण यामध्ये पाहणार आहोत की जे राहिलेले पदं आहेत, त्याची भरती जी राहिलेली आहे, जी होणार आहे एक्झाम, त्यांच्यासाठी कुठल्या पद्धतीचा सिलेबस आहे, याची मी सर्व माहिती तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इथं निवड पद्धत दिलेली आहे. निवड पद्धत पहा इथं. सर्व पदासाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील जिल्ह्याच्या मुख्यालयी घेण्यात येईल. म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असेल मित्रांनो. आपल्या म्हणण्यापेक्षा त्यांनी जिल्ह्याच्या दिले फक्त. आता त्यांच्या मनावरती असू शकतं, ते कुठेही देऊ शकतात तुमचं सेंटर. त्यानंतर संगणक आधारित परीक्षेद्वारे म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणाच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवाराची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. 45% गुण म्हणजे मित्रांनो 200 मार्काचा पेपर आहे, तर तुम्हाला 90 मार्क पडणं कंपल्सरी आहे. संगणक आधारित परीक्षेद्वारे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेच्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असेल व प्रत्येक प्रश्नास 2 गुण असतील. त्यानंतर ज्या पदासाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही, अशा पदाकरता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारित घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयाकरिता प्रत्येकी 50 गुण देऊन एकूण 200 गुणाची असेल. तर परीक्षा कालावधी 2 तासाचा असं राहील. संगणक आधारित ऑनलाईन परीक्षेसाठी अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे. तर मित्रांनो, इथं सांगण्यात आलेले की ज्यांना शारीरिक किंवा व्यावसायिक चाचणी नाही, तर त्यांच्यासाठी डायरेक्टली या 4 विषयानुसार त्यांचं हे करण्यात येईल, मेरिट लावण्यात येईल. त्यांना 200 गुणाचं आहे परीक्षा. एका विषयाला 50 गुण आहेत. मराठी 50, इंग्रजी 50, सामान्य ज्ञान 50 आणि बौद्धिक चाचणी 50. तर अशा मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता वेगवेगळ्या पदाचा दिलेला आहे सिलेबस. काय काय आहे बघा. गृहपालाला आहे मित्रांनो, लेखी परीक्षा 200 गुणाची आहे. त्यामध्ये त्यांनी मराठी 50 विचारले, इंग्रजी 50, सामान्य ज्ञान 50, बौद्धिक चाचणी 50 आणि वेळ आहे मित्रांनो 1 तास 20 मिनिटेचा दिलेला आहे. त्यानंतर गृहपाल स्त्री म्हणून आहे. गृहपाल स्त्रीसाठी मित्रांनो 200 गुणाचीच आहे परीक्षा. त्यांच्यासाठी पण सेम सिलेबस आहे. मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता यांच्यासाठी 50-50 आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता टोटली जे इथपर्यंत पदं आहेत, एकपासून ते मित्रांनो ह्या ग्रंथपालाच्या पर्यंत जे पदं आहेत, त्या सर्वांचं जे आहे दिलेलं आहे. ग्रंथपाल जो सहाय्यक आहे, ग्रंथपाल सहाय्यकापासून ते इथपर्यंत जो आहे तो सिलेबस सेम आहे मित्रांनो. त्यामध्ये गृहपाल पुरुष असेल, गृहपाल स्त्री असेल, संशोधक सहाय्यक असेल, उपलेखापाल व मुख्य लिपिक असेल, आदिवासी विभाग निरीक्षक असेल, आदिवासी विकास निरीक्षक असेल किंवा वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक असेल किंवा वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक असेल, प्राथमिक शिक्षण सेवक असेल, माध्यमिक शिक्षण सेवक असेल किंवा उच्च माध्यमिक शिक्षण सेवक असेल, अधीक्षक पुरुष असेल, अधीक्षक स्त्री असेल, ग्रंथपाल असेल, सहाय्यक ग्रंथपाल असेल, असं टोटली 12 पदाचं 14 पदाची पदभरती जी होणार आहे मित्रांनो, त्यांचा सिलेबस सेम आहे. त्यामध्ये त्यांनी मराठी 50, इंग्रजी 50, सामान्य ज्ञान 50 आणि बौद्धिक चाचणी 50 आहे. त्यानंतरचा जो सिलेबस आहे मित्रांनो, जे दिलेला आहे हे लघु टंकलेखक, उच्च निम्नश्रेणी लघुलेखक आणि निम्नश्रेणी लघुलेखक जो आहे त्यांचा सिलेबस सेम आहे. त्यामध्ये त्यांना मराठी 25 दिलेला आहे, इंग्रजी 25 आहे. बाकीचे सर्व 25-25ला आहे मित्रांनो. इंग्रजी 25, मराठी 25, सामान्य ज्ञान 25 आणि बौद्धिक चाचणी 25 आहे. यांना 60 मिनिटाचा कालावधी आहे परीक्षेचा, म्हणजे 1 तासाचा आहे. त्यानंतर सर्वांना सेम आहे, म्हणजे खालच्याला जे हे पदं दिलेले आहेत ते लघु टंकलेखक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक यांना सेम सिलेबस आहे आणि त्यांचा टाईम पण 1 तासाचाच आहे. त्यानंतर मित्रांनो, प्रयोगशाळा सहाय्यक नावाचं पद आहे. प्रयोगशाळा सहाय्यक नावाच्या जे पदाला आहेत मित्रांनो, तर त्याच्यामध्ये
काय दिलेलं आहे तर प्रयोगशाळा सहाय्यकाला लेखी परीक्षा 200 गुणाचीच आहे. त्यामध्ये मराठी 50 आहे, इंग्रजी 50 आहे, सामान्य ज्ञान 50 आहे आणि सामान्य विज्ञान 50 आहे. आणि 1 तास 1 तास 20 मिनिटाचा कालावधी आहे. म्हणजे 2 तासाचा कालावधी आहे. 120 मिनिटाचा 120 मिनिटाचा कालावधी म्हणजे 2 तासाचा कालावधी आहे. तर मित्रांनो, यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की यांना भौतिक चाचणी नाही आहे या प्रयोगशाळा सहाय्यकाला, फक्त सामान्य विज्ञान हा विभाग घेण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली नक्कीच सांगा आणि माहिती आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू आणि बेस्ट ऑफ लक मित्रांनो. चांगला अभ्यास करा.